नमस्कार मित्रांनो. बांगलादेशमध्ये दीपू चंद्र दास सोबत जे काही घाणेरडं कृत्य करण्यात आलं हे माझ्या तरी समजण्यापलीकडे आहे. म्हणजे ही मानसिकता येते तरी कुठून की तुम्ही एका 25 वर्षाच्या तरुणाला किंवा कोणत्याही वयोगटातील कोणालाही तुम्ही जिवंत मारू शकता, भर रस्त्यात उघडं करून त्यांना तुम्ही जाळू शकता. ही काय प्रकारची मानसिकता आहे? म्हणजे ह्या लोकांचं असं म्हणणं होतं की दीपूने त्यांच्या धर्माविरोधात काहीतरी पोस्ट शेअर केली होती, परंतु तिथल्या स्थानिक पोलिसांनाही याचा काहीच पुरावा सापडलेला नाही. आणि दीपू सोबत काम करणारे जे इतर वर्कर्स होते त्यांचंही असं म्हणणं आहे की दीपूने कधीच असं काही केलेलं नाही. मग तरी सुद्धा एवढा द्वेष का? मी जेव्हा ही बातमी पूर्ण वाचली आणि त्यात मला असंही समजलं की त्याच्यासोबत जे काम करणारे वर्कर्स होते त्यांनी जीवाच्या भीतीने आणि फॅक्टरीला दुसरं काही नुकसान होऊ नये म्हणून त्याला बाहेर ढकलून दिलं त्या लोकांच्या हाती मरण्यासाठी. सिरियसली, म्हणजे हे काय वेडेपण आहे? कधी आपण या सगळ्यातून बाहेर पडणार आहोत? धर्म, जाती, म्हणजे ह्या गोष्टी इतक्या महान झाल्या की आपण एखाद्या माणसाला किड्या मुंग्यांसारखं मारून टाकू शकतो. धर्म हा वागण्यासाठी आहे, आचरणात आणण्यासाठी आहे, कोणाला मारण्यासाठी नाही आहे. ही साधी गोष्ट जर कोणाला कळत नसेल तर तुम्ही स्वतःला कोणत्याही धर्माचे अनुयायी म्हणण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये.